आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट म्हणजे काय, फर्टिलायझेशन झाल्यानंतरच्या घटना, मेल आणि फिमेल गॅमेट फ्यूज झाला की झायगोट बनणार. म्हणजे झायगोट बनायची प्रोसेस ही फर्टिलायझेशन झाल्यावर होते. मेल आणि फिमेल गॅमेट फ्यूज झाल्यावर झायगोट बनतो आणि झायगोट पासून एम्ब्रियो बनतो. म्हणजे झायगोट फॉर्मेशन आणि दुसरी घटना आहे पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंटची एम्ब्रियोजेनेसिस. हे बघा, झायगोट कसा बनतो, मेल आणि फिमेल गॅमेटच्या फ्युजन झालं म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यावर मग झायगोट बनतो, म्हणजे पोस्ट फर्टिलायझेशन. हे बघा, मग झायगोट फॉर्मेशन is universal in all sexually reproducing organisms. ज्या ऑर्गॅनिझम मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होते त्यांच्यामध्ये झायगोट बनायची प्रोसेस ही युनिव्हर्सल आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन जिथं होतं तिथं झायगोट बनतोच. मग झायगोट दोन एन्व्हायरमेंट मध्ये बनतो. द ऑर्गॅनिझम showing external fertilization their zygote is formed outside the body, that is in water. आता एक्सटर्नल फर्टिलायझेशन कुठे होते, मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन जर पाण्यामध्ये होत असेल, फ्रॉग मध्ये कसं होतंय, मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन बाहेर पाण्यात झालं तर ते एक्सटर्नल फर्टिलायझेशन झालं. मग ज्या प्राण्यांच्या मध्ये एक्सटर्नल फर्टिलायझेशन होते त्यांचा झायगोट कुठं फॉर्म होणार, शरीराच्या बाहेर, आउटसाइड द बॉडी, म्हणजे कुठं, वॉटर मध्ये फॉर्म होणार. ज्यांच्यामध्ये एक्सटर्नल फर्टिलायझेशन असते त्यांचा झायगोट बाहेर वॉटर मध्ये फॉर्म होणार, कारण मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन वॉटर मध्ये होत असतं, बाहेर होत असतं. एक्सटर्नल फर्टिलायझेशनचा अर्थ काय सांगितला मी, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन पाण्यामध्ये होणं. मग पाण्यामध्ये फ्यूज झाल्यावर झायगोट देखील पाण्यामध्येच बनणार. पुढचं बघा, ऑर्गॅनिझम शोविंग इंटरनल फर्टिलायझेशन their zygote is formed inside the body, inside the female body. फिमेल बॉडीच्या शरीराच्या आत झायगोट फॉर्म होतो, जिथं ज्या प्राण्यांच्या मध्ये इंटरनल फर्टिलायझेशन होतं. म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन फिमेलच्या शरीराच्या आत झालं तिथंच झायगोट बनतो, म्हणजे आतच झायगोट बनतो. म्हणजे झायगोट दोन जागी बनतो. ज्या प्राण्यांच्या मध्ये एक्सटर्नल फर्टिलायझेशन होते तिथं झायगोट बाहेर पाण्यामध्ये बनतो. ज्या प्राण्यांच्या मध्ये इंटरनल फर्टिलायझेशन होते त्यांचा झायगोट फिमेलच्या शरीराच्या आत बनतो, इनसाइड झायगोट बनतो. झायगोट बनणं हे सगळ्या सजीवांचं, म्हणजे जे ऑर्गॅनिझम सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जातात त्यांचं युनिव्हर्सल कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. पुढचं
म्हणजे पहिला पॉइंट काय सांगितलं मी, सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम मध्ये झायगोट बनणं ही युनिव्हर्सल आहे. झायगोट ज्या प्राण्यांच्या मध्ये एक्सटर्नल फर्टिलायझेशन होतं तिथं झायगोट फिमेलच्या बॉडीच्या बाहेर बनते. ज्यांच्यात इंटरनल फर्टिलायझेशन होतं तिथं झायगोट फिमेलच्या शरीराच्या आत बनते. मग आता काय आहे नेक्स्ट कॅरेक्टर, झायगोटचं डेव्हलपमेंट कशावर अवलंबून असतं बघा. ज्या प्राण्यामध्ये लाईफ सायकल कशा प्रकारची असते आणि एन्व्हायरमेंट कशा प्रकारे ऑर्गॅनिझम एक्सपोज करतात त्याच्यावरून झायगोटची डेव्हलपमेंट अवलंबून असते. आता बघा झायगोटची पुढची डेव्हलपमेंट कशावर अवलंबून असते, म्हणजे झायगोट पासून एम्ब्रिओ बनायची डेव्हलपमेंट कशावर अवलंबून असते, त्याला लाईफ सायकल, त्या ऑर्गॅनिझमला लाईफ सायकल कुठली आहे आणि कुठल्या एन्व्हायरमेंटला ते एक्सपोज होतं त्याच्यावरून झायगोटची डेव्हलपमेंट डिपेंड असते. म्हणजे फर्दर डेव्हलपमेंट ऑफ झायगोट म्हणजे पुढची डेव्हलपमेंट, फर्दर डेव्हलपमेंट ऑफ झायगोट further development of zygote depends on type of life cycle organism has, type of life cycle organism has, and environment it exposed, म्हणजे कुठल्या एन्व्हायरमेंटला ते एक्सपोज होतं त्याच्यावर, आणि त्याला लाईफ सायकल कुठल्या प्रकारची आहे. त्या लाईफ सायकलचे प्रकार आहेत हॅप्लॉन्टिक, डिप्लॉन्टिक असे लाईफ सायकलचे. प्लांट किंगडम मध्ये आपण स्टडी केलंय. म्हणजे झायगोटची पुढची डेव्हलपमेंट कशावर अवलंबून असते, त्या ऑर्गॅनिझमला लाईफ सायकल कुठली आहे, हॅप्लॉन्टिक आहे, डिप्लॉन्टिक आहे की हॅप्लोडिप्लॉन्टिक आहे, आणि तो कुठल्या प्रकारच्या वातावरणाला एक्सपोज होतोय, तो प्राणी कुठल्या वातावरणाला एक्सपोज आहे, कोल्ड आहे की एअर हॉट एन्व्हायरमेंटला आहे, मीडियम एन्व्हायरमेंटला आहे, त्याच्यावर झायगोटची पुढची डेव्हलपमेंट डिपेंड असते. त्या प्राण्याला लाईफ सायकल कुठली आहे, तो कुठल्या वातावरणाला एक्सपोज होतो त्याच्यावर त्याचा झायगोट पुढच्या डेव्हलपमेंट म्हणजे एम्ब्रिओ बनण्याच्या डेव्हलपमेंट मध्ये जातो. आता फॉर एक्झाम्पल काही ऑर्गॅनिझम असे आहेत आल्गी आणि फंगाय डेव्हलप अ थिक रेजिस्टंट वॉल ऑन दी झायगोट ड्यूरिंग अनफेवरेबल एन्व्हायरमेंट कंडिशन. In organism belonging to algae and fungi, organism belonging to algae and fungi, algae and fungi मध्ये येणारे ऑर्गॅनिझम मध्ये their zygote develop thick resistant wall, thick resistant wall to protect it from damage and desiccation. म्हणजे डॅमेज होण्यापासून आणि वाळण्यापासून, डेसिकेशन पासून फंगाय आणि आल्गी यांचा झायगोट स्वतःच्या भोवती थिक रेजिस्टंट वॉल डेव्हलप करून घेतो. म्हणजे फंगाय आणि आल्गी यांचा झायगोट, समजा हा आल्गीचा झायगोट आहे, तो झायगोट स्वतः भोवती असा एक वॉल डेव्हलप करून घेतो. हा झायगोट कशाचा आहे, फंगाय आणि आल्गीचा झायगोट आहे. डॅमेज आणि प्रोटेक्शन म्हणजे डॅमेज आणि वाळण्यापासून, म्हणजे समजा वातावरण कंडिशन चांगली नाहीये तेव्हा झायगोट स्वतःभोवती असा प्रोटेक्टिव्ह वॉल ओढून घेतो. तो वॉल
वातावरणाच्या अनफेवरेबल कंडिशन पासून त्याला संरक्षण देतो, तो झायगोट एक पिरियड ऑफ रेस्ट मध्ये जातो. फंगाई आणि अल्गीचा झायगोट जो आहे तो पिरियड ऑफ रेस्ट मध्ये जातो. फंगाई आणि अल्गीचा झायगोट स्वतःभोवती थिक वॉल बनवून घेतो, वाळण्यापासून आणि डॅमेज पासून संरक्षणासाठी. वातावरणाच्या अनफेवरेबल कंडिशनला फेवरेबल कंडिशन आली की झायगोट फुटतो आणि नवीन फंगाई नवीन अल्गी बनतं. हे झालं. आता मी इथे काय पॉइंट म्हटलाय, झायगोटची डेव्हलपमेंट ऑर्गॅनिझमला कुठल्या प्रकारची लाईफ सायकल आहे त्याच्यावर अवलंबून असते. लाईफ सायकलचे प्रकार आता अल्गी मध्ये लाईफ सायकल म्हणलं, अल्गी आणि फंगाई मध्ये, तर अल्गी आणि फंगाई मध्ये हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल असते. बघूया आपण हा झायगोटची डिव्हिजन कशी होते हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल मध्ये. आता झायगोटची डेव्हलपमेंट हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल मध्ये कशी होते. फॉर एक्झाम्पल अल्गी मध्ये हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल असते, फंगाई मध्ये हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल असते. उदाहरणार्थ हॅप्लॉन्टिक म्हणजे काय, समजा ही अल्गीची बॉडी आहे, अल्गीची बॉडी हॅप्लॉइड असते, n नंबर ऑफ क्रोमोझोम असतात. ही अल्गीची प्लांट बॉडी जी असते ती सेक्स ऑर्गन प्रोडक्शन करते. मेल सेक्स ऑर्गन कुठला असतो तिच्यात, एंथ्रिडियम. एंथ्रिडियम पण कसा आहे, हॅप्लॉइड आहे. अल्गी मध्ये फीमेल सेक्स ऑर्गन कुठला आहे, उगोनियम. उगोनियम पण कसा आहे, हॅप्लॉइड. कारण अल्गीची बॉडी जी असते ती थॅलस, त्याला थॅलस म्हणतोय आपण, थॅलसच हॅप्लॉइड आहे. मग या एंथ्रिडियम म्हणजे मेल सेक्स ऑर्गन, त्याच्यापासून मेल गॅमेट बनतो. आता बघा हॅप्लॉइड एंथ्रिडियम पासून हॅप्लॉइड मेल गॅमेट बनायचं असेल तर मायटॉसिस सेल डिव्हिजन होते. हॅप्लॉइड उगोनियम पासून हॅप्लॉइड फिमेल गॅमेट बनायचं असेल तर मायटॉसिस सेल डिव्हिजन होते. मग हा फिमेल गॅमेट आणि हा मेल गॅमेट फ्यूज होतो, n फ्यूज होतो आणि डिप्लॉइड झायगोट बनतो, 2n झायगोट. हा झायगोट परत नवीन अल्गीची बॉडी द्यायचं असेल तर ह्या झायगोट मध्ये मियोसिस होतं. मियोसिसहून काय बनतात, स्पोर्स बनतात. मियोस्पोर म्हणतो आपण त्याला. स्पोर हॅप्लॉइड असतात. मग हे हॅप्लॉइड स्पोर दुसरीकडे जाऊन परत अल्गीचं नवीन थॅलस देतं, नवीन अल्गीची लाईफ सायकल चालू करतं. म्हणजे अल्गीचा जो झायगोट आहे तो सिंगल सेल स्पोरोफाइट आहे, लक्षात घ्या. झायगोट पासून नवीन अल्गीची प्लांट बॉडी बनायची असेल, झायगोट डिप्लॉइड आहे, 2n चा n व्हायचा असेल तर मियोसिस होते. म्हणजे ज्यांची हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल असते, ज्यांच्यामध्ये हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल होत असते, त्यांचा झायगोट कुठल्या सेल डिव्हिजन मध्ये जातो, मियोसिस मध्ये जातो. ज्या प्लांटची लाईफ सायकल हॅप्लॉन्टिक आहे त्यांचा झायगोट मियोसिस मध्ये जातो आणि अल्गीची नवीन प्लांट बॉडी बनवतो आणि हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल कंटिन्यू करतो. आता हॅप्लॉन्टिक का, अल्गी हॅप्लॉइड आहे, एंथ्रिडियम हॅप्लॉइड आहे, उगोनियम हॅप्लॉइड आहे, मेल गॅमेट हॅप्लॉइड आहे, फिमेल गॅमेट हॅप्लॉइड आहे, डिप्लॉइड फक्त एकच स्टेज आहे झायगोट, म्हणून ही लाईफ सायकल हॅप्लॉन्टिक झाली. म्हणून मी सांगितलं होतं तुम्हाला झायगोट डेव्हलपमेंट इन हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल मध्ये झायगोट पासून नवीन अल्गी बनायची असेल तर झायगोट मध्ये मियोसिस सेल डिव्हिजन होतं. तसंच ज्या प्लांट मध्ये डिप्लॉन्टिक आणि हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल आहे त्यांचा झायगोट कशामध्ये जातो बघा. मी इथं सांगतो तुम्हाला डिप्लॉन्टिक लाईफ सायकल कुणामध्ये असते रे, डिप्लॉन्टिक लाईफ सायकल जी आहे ती जिम्नोस्पर्म
स्पर्म मध्ये असते. तर डिप्लॉन्टिक लाईफ सायकलचा झायगोट जो आहे तो मायटॉसिस मध्ये जातो आणि हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल लाईफ सायकल मध्ये झायगोट मायटॉसिस मध्ये जातो. हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल कोणाची आहे? हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल ब्रायोफाइट्सची आहे, टेरिडोफाइट्सची आहे. हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल मध्ये म्हणजे ब्रायोफाइट्स मध्ये झायगोट मायटॉसिस मध्ये जातो. डिप्लॉन्टिक लाईफ सायकल मध्ये झायगोट मायटॉसिस मध्ये जातो आणि हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल मध्ये झायगोट मियोसिस मध्ये जातो. हिता एम्ब्रियो बनत असताना पहिल्यांदा स्पोर बनतो, स्पोर पासून मग हे नवीन ऑर्गॅनिझम बनतो. हिता एम्ब्रियो बनतो, झायगोटचं मायटॉसिस डिव्हिजन होतं डिप्लॉन्टिक लाईफ सायकल मध्ये. हिता पण झायगोट लगेचच मियोसिस मध्ये न जाता पहिल्यांदा मायटॉसिस होतं, मग स्पोरोफाइट बनतो आणि मग नवीन या ठिकाणी ऑर्गॅनिझम बनतो. म्हणजे ज्यांची हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल असते तिथं झायगोटचं मियोसिस सेल डिव्हिजन होऊन लाईफ सायकल या ठिकाणी कंटिन्यू होते. बघा मी काय सांगितलं, झायगोटची डेव्हलपमेंट लाईफ सायकल कुठल्या आहे याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे डिव्हिजन सेल डिव्हिजन झायगोटची लाईफ सायकल कुठली आहे याच्यावर अवलंबून असते. आता इथं मियोसिस होऊन झायगोटची पुढची डेव्हलपमेंट एम्ब्रियोनॅटिक प्रोसेस होत असते. बघा आपण प्लांट किंगडम मध्ये लाईफ सायकल स्टडी केलं. झायगोटची डेव्हलपमेंट इन डिप्लॉन्टिक लाईफ सायकल मध्ये कशी आहे? जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्मच्या प्लांट बॉडीला स्पोरोफाइट म्हणतात. स्पोरोफाइट मध्ये मियोसिस होऊन स्पोर बनतात, हॅप्लॉइड स्पोर. स्पोर जर्मिनेट होतात आणि गॅमेटोफाइट बनतात. गॅमेटोफाइट पासून फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट बनतात. दोन्ही फ्यूज होतात, झायगोट बनतो. या झायगोट पासून नवीन प्लांटची बॉडी म्हणजे स्पोरोफाइट बनायचं असेल तर झायगोटचं मायटॉसिस डिव्हिजन होतं. इथं काय पॉइंट सांगितलं मी? डिप्लॉन्टिक लाईफ सायकल ज्यांच्यामध्ये असते त्यांचा झायगोट मियोसिस मध्ये न जाता मायटॉसिस मध्ये जातो. आल्गी मध्ये काय सांगितलंय? हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल मध्ये काय सांगितलंय? झायगोट मियोसिस मध्ये जातो. कारण पुढची प्लांट बॉडी तिथं हॅप्लॉइड असते. इथं काय आहे? पुढची प्लांट बॉडी डिप्लॉइड आहे. डिप्लॉइड पासून डिप्लॉइड बनायचं असेल तर झायगोटचं काय होतं? मायटॉसिस. ही जी झायगोटची डेव्हलपमेंट आहे ती डिप्लॉन्टिक लाईफ सायकल मध्ये मायटॉसिस न होते. कारण पुढची प्लांट बॉडी म्हणजे स्पोरोफाइट डिप्लॉइड पासून डिप्लॉइड बनायचं असेल तर मायटॉसिस. अल्गी मध्ये कसं असतं? डिप्लॉइड पासून हॅप्लॉइड होतं म्हणून झायगोट मध्ये मियोसिस होतं. आता झायगोट डेव्हलपमेंट इन हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल. हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल कोणामध्ये असते? ब्रायोफाइट्स आणि टेरिडोफाइट्स. उदाहरणार्थ ब्रायोफाइटच्या प्लांट बॉडीला गॅमेटोफाइट म्हणतात. त्याच्यात मेल आणि फिमेल गॅमेट बनतात. दोन्ही फ्यूज होतात आणि झायगोट बनतो. झायगोट हा डिप्लॉइड आहे. डिप्लॉइड झायगोट पासून डिप्लॉइड स्पोरोफाइट बनायचं असेल तर मायटॉसिस होते. स्पोरोफाइट मध्ये मियोसिस होते आणि स्पोर्स बनतात आणि मग गॅमेटोफाइट बनतात. आता इथं बघा हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल ब्रायोफाइट्स मध्ये किंवा टेरिडोफाइट्स मध्ये झायगोटचं मियोसिस नाही होत, मायटॉसिस होतं. गॅमेटोफाइट हॅप्लॉइड आहे, डिप्लॉइड झायगोट बनतो त्यांचा. झायगोट पासून आणखीन एक जनरेशन बनतं स्पोरोफाइट. हा डिप्लॉइडचा डिप्लॉइड व्हायचा असेल, 2n चा 2n व्हायचा असेल तर मायटॉसिस होतं. म्हणजे हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल मध्ये झायगोटचं मायटॉसिस होतं. ब्रायोफाइटच्या प्लांट बॉडीला गॅमेटोफाइट म्हणतात. टेरिडोफाइटची प्लांट बॉडी स्पोरोफाइट पासून चालू होते. स्पोरोफाइट मध्ये मियोसिस होतात, स्पोर बनतात, गॅमेटोफाइट बनतं, मेल आणि फिमेल गॅमेट बनतं, परत झायगोट, झायगोटचं मायटॉसिस, परत स्पोरोफाइट.
हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल मध्ये झायगोटचं मायटॉसिस, डिप्लॉन्टिक लाईफ सायकल मध्ये झायगोटचं मायटॉसिस आणि आल्गी मध्ये हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल मध्ये झायगोटचं मियोसिस होतं. आता झायगोट जो आहे तो कनेक्टिंग लिंक आहे सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम मध्ये. एका जनरेशनचं पुढच्या जनरेशनला लिंकिंग व्हायचं असेल तर झायगोट पासून होतं. ऑल सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम zygote is a connecting link of one generation to another generation. आणि प्रत्येक सिंगल सेल ऑर्गॅनिझम म्हणजे प्रत्येक सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम जे आहे त्यांचं लाईफ एका सिंगल सेल झायगोट पासून स्टार्ट होतं. झायगोट इज अ वायटल कनेक्टिंग लिंक ऑफ वन जनरेशन टू अनदर जनरेशन. एका पिढीचं दुसऱ्या पिढीचं बरोबर लिंकिंग करणारा सिंगल सेल स्ट्रक्चर कुठला आहे? झायगोट. आता बघा गॅमेटोफाइटचं कनेक्शन स्पोरोफाइट बरोबर कोण करतोय? झायगोट. गॅमेटोफाइटिक जनरेशनचं स्पोरोफाइटिक जनरेशन बरोबर लिंक कोण करायलाय? झायगोट. आता हसबंड आणि वाईफ स्पर्म आणि एग फ्यूज झाल्यावर त्यांच्यापासून काय बनतो? झायगोट. आणि झायगोट पासून नवीन बेबी बनते गर्भाशयामध्ये. म्हणजे झायगोट एका पिढीचं दुसऱ्या पिढी बरोबर काय करलाय? कनेक्शन करलाय. आणि जे कोण सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम असतात ते सगळे त्यांचं लाईफ एका सिंगल सेल झायगोट पासून स्टार्ट करतात. ऑल सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम बिगन देअर लाईफ फ्रॉम सिंगल सेल झायगोट. अशा प्रकारे आपण 3 लाईफ सायकल पाहिल्या. 3 लाईफ सायकल मध्ये झायगोट कसा होतो बघा. मी सांगितलं तुम्हाला हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल मध्ये म्हणजे आल्गी मध्ये लाईफ सायकल मध्ये झायगोटचं काय होतं? मियोसिस होतं. डिप्लॉन्टिक लाईफ सायकल मध्ये झायगोटचं काय होतं? मायटॉसिस होतं. हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल मध्ये झायगोटचं काय होतं? मायटॉसिस होतं. बरं. अशा प्रकारे सेल डिव्हिजन कुठल्या ऑर्गॅनिझमला कुठली लाईफ सायकल आहे त्याच्यावर अवलंबून असते. आल्गी फंगायमध्ये हॅप्लॉन्टिक असते, त्यांचा झायगोट मियोसिस मध्ये जातो. जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्म मध्ये डिप्लॉन्टिक असते, त्यांचा झायगोट मायटोसिस मध्ये जातो. ब्रायोफाइट आणि टेलोफाइट मध्ये हॅप्लोडिप्लॉन्टिक असते, त्यांचा झायगोट मायटोसिस मध्ये जातो. म्हणजे झायगोटची डिव्हिजन किंवा डेव्हलपमेंट हे लाईफ सायकल कुठला आहे प्लांटला त्याच्यावर त्याचा अवलंबून आहे. ओके. आता आपण पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट मध्ये झायगोट फॉर्मेशन हा फेनॉमेनन स्टडी केला. आता या झायगोट पासून पुढचं पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट काय होतं? एम्ब्रियो फॉर्मेशन प्रोसेस. फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो याला म्हणतात एम्ब्रियोजेनेसिस. तर आतापर्यंत आपण पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट मध्ये झायगोट फॉर्मेशन कसं होतं हे स्टडी केलं. झायगोटचं सेल डिव्हिजन कशावर अवलंबून असतं तर लाईफ सायकल कुठली आहे त्याच्यावर अवलंबून असतं. सगळ्या सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम मध्ये एका जनरेशनचं दुसऱ्या जनरेशन बरोबर लिंक असणारा स्ट्रक्चर कुठला आहे? झायगोट. आणि जे ऑर्गॅनिझम सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जातात ते एका सिंगल सेल पासून स्वतःची लाईफ स्टार्ट करतात, तो म्हणजे कुठला? झायगोट. आणि फंगाई आणि आल्गी मध्ये झायगोट हा स्वतःभोवती थिक वॉल उडून घेतो अनफेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशनला, आणि फेवरेबल आली की झायगोट नवीन ऑर्गॅनिझम नवीन प्लांट बॉडी बनवतो. आता पुढचा जो कन्सेप्ट मी सांगायला लागलोय मगाशी झायगोट पासून एम्ब्रियो बनणं म्हणजे एम्ब्रियोजेनेसिस, तो कन्सेप्ट जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये स्टडी करूया. एम्ब्रियोजेनेसिस म्हणजे काय? इथपर्यंत बघा हा टॉपिक संपत आलेला आहे. लास्ट एक पार्ट राहिलाय एम्ब्रियोजेनेसिस. ते पॉइंट आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहूया. तुम्ही
घरामध्ये दिलेले सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते पूर्णपणे सॉल्व्ह करा. त्याची काय शंका असतील तर या ठिकाणी क्लिअर करून घ्या. आणि याच्यानंतर आपण जो टॉपिक स्टार्ट करायचा तो उद्या एम्ब्रिओजेनेसिस झाल्यानंतर त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले काही टॉपिक्स या ठिकाणी स्टार्ट करूया.